मनापासून आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय। सूत्र सुजल पाटील सुद्धा आहेत, सुजल पाटीलला सुद्धा आपण इथे सन्मानित करूया। एक प्रसिद्ध पैलवान सुद्धा आहेत आणि जगदशेठ पाटील साहेबांचे लाडके सुपुत्र आहेत। आज वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून ते सुद्धा आता समाजामध्ये उंच भरारी घेत आहेत आणि त्यांचा हा सन्मान पावसाला आपण इथे संपन्न करतोय। धन्यवाद। चला प्रत्येकी 4 षटकाचा सामना आहे याची आपण नोंद घ्या। त्यानंतर नितीनजी देवरे यांना विनंती करतो की आपण आमच्या स्वागत कक्षामध्ये यायचं आहे, आपला सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे। सामना सुरू असेल लक्ष असू द्या आणि या 4 षटकांचा आहे। नितीनजी देवरे यांना विनंती करतो की आपण आमच्या स्वागत कक्षामध्ये या, आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे। आणि आपल्यापासून सन्माननीय जगदशेठ पाटील आणि यशवंत केणे आता मात्र पाहू शकाल रजा घेत आहेत। भावेश केणे आपण त्वरित या। आपण भावेशला देखील सन्मानित करू। दिवस रात्र जगन्नाथांची सावली म्हणून खरं तर भावेश काम करत असतो आणि आपले मित्र देखील आहेत भावेश केणे आणि त्यांच्याकडनं आपल्याला बॉल स्पॉन्सर्स करण्यात आलेत, त्याबद्दल भावेशचा एक विशेष सन्मान या व्यासपीठामध्ये आम्ही करतोय। दरम्यान पाहू शकाल नितीनजी देवरे साहेबांना आपण सन्मानित करतोय। त्यानंतर देवेंद्रजी भेरे सर शाळे विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक आहेत आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत आणि प्रत्येक वर्षी त्यांची आपल्याला या स्पर्धेमध्ये उपलब्धी पाहायला मिळत असते। थँक्यू सो मच जगन्नदा, आपण आलात या स्पर्धेमध्ये आपला अमूल्य वेळ आपण दिलात त्याबद्दल जगन्नदा पाटील आणि त्यांच्या समान मित्र परिवाराचं उत्तम दादा, रणजित दादा, योगेश दादा आणि स्वर्गीय मकरंद मुठवळच्या वतीनं मनपूर्वक आभार। थँक्यू सो मच। हॅलो चेक यस। क्या बात आहे। बेरे सरांना आपण जर पाहिले तर 2 सुकन्या आहेत आणि उंच भरारी घेत आहेत। CBS बोर्डातून उत्तीर्ण सुद्धा झालेले आहेत। 95% मार्क्स दोघांनी प्राप्त केलेले आहेत आणि जरूर ही बेरे परिवारासाठी एक आनंदमय बातमी आहे आणि पावसाळ्यात त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत। वेल डन, वेल जॉब आणि जरूर आपण उंच भरारी घ्याल या शुभेच्छा आम्ही तुम्हाला या व्यासपीठावरून आम्ही देत आहोत। त्यानंतर नीतूजी बनसोडे आपल्यामध्ये उपस्थित आहेत। मी विनंती करतो की आपण पुढे या जितूजी बनसोडे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत। चला जितूजी बनसोडे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत। पाहू शकाल जियांश एंटरप्राइजेस जय हनुमान चौतरपाडा संघ सध्या एन ॲक्शन मध्ये आहे आणि कुठल्याही फलंदाजाने जर सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर सन्माननीय रामदासजी म्हात्रे यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि गोलंदाजासाठी सुद्धा संधी असेल। विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर आपल्याला सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे। त्यानंतर नंदूजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत। विनंती असेल की आपण पुढे या, आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल। भरपूर संख्येने मान्यवर मंडळी आपण पाहत आहोत। आज फक्त 1 मिनिट थांबवतो। लगातार जर गोलंदाजांनी 2 विकेट्स काढले तर एकवीरा सांगेच्या बॉलर्सला 500 रुपयाचं पारितोषिक आहे हरेशजी अनंता पाटील साहेबांकडनं आणि सलग 3 चौकार किंवा 3 षटकार आणि सामना जरी जिंकला चौधरपाडा टीमनं तर त्यांच्यासाठी भगवानजी काकडे त्यांच्या वतीनं भगवानजी वाकडे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। धन्यवाद। सन्माननीय रामदासजी म्हात्रे यांना विनंती करतो की आपण पुढे या।
रामदासजी म्हात्रे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. ही आमची त्रिमूर्ती आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करतोय. तदनंतर तानाजी गवळी आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. विनंती असेल की आपण पुढे या. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत. दुसऱ्या फरीतील पहिला सामना सध्या आपण पाहत आहोत सुरू आहे. एकविरा स्पोर्ट्स सांगे विपक्ष जयांश इंटरप्राइजेस जय हनुमान चौधरपाडा. चला आयोजकांना विनंती करतोय की थोडंसं आपण स्पीडअप करा, कारण आपल्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत बॉल टू बॉल अपडेट पोहोचणं गरजेचं आहे. तदनंतर सन्माननीय बालरामजी गायकर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विनंती असेल की आपण पुढे या. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल. स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2026 4 दिवसांचा हा सोहळा सध्या आपण इथे अनुभवतो. मुठफलकरांचा जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन. बालरामजी गायकर यांना आपण इथे सन्मानित करतोय. आमच्या त्रिमूर्तीच्या शुभ हस्ते हा सन्मान. तदनंतर सन्माननीय जगनजी गायकर आपल्याला विनंती असेल की आपण पुढे या. आपला सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. चला टीव्ही पंचांची मदत घेतलेली आहे, परंतु या ठिकाणी या स्पर्धेचे जे आमचे 3 प्रमुख आयोजक आहेत, उत्तम शेठ पाटील, योगेशजी पाटील आणि रणजितजी पाटील, या तिन्ही व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी एक सन्मान केला जाणार आहे. मुद्रा युवा फाउंडेशन एक हात मदतीचा, आणि जरूर त्यांच्या माध्यमातून हा सन्मान असेल तर हा सन्मान आपण स्वीकारावा अशी आपल्यास विनंती असेल. आणि पहा, अनेक मान्यवरांना आपण स्पर्धेमध्ये सन्मानित करत असतो, परंतु आज आयोजकांचा सन्मान आणि प्रत्येक वर्षी मुद्रा युवा फाउंडेशनच्या माध्यमातून आमच्या या तिन्ही लाडक्या आयोजकांचा सन्मान होत असतो. आणि असंच प्रेम तुमचं राहील आमच्या या आयोजकांवरती. आम्ही अपेक्षा तुमच्याकडे पुन्हा एकदा बाळगतो. आणि मुद्रा युवा फाउंडेशन हे ते नाव आपल्या सर्वांच्या माहितीसाठी अनाथ मुलांसाठी देणगी, ज्या गरजूंना शैक्षणिक साहित्याची गरज, त्यांच्यासाठी शैक्षणिक साहित्य, अनेक अनाथाश्रमांमध्ये मोफत अन्नदान आणि कला क्रीडा सामाजिक संस्कृती जोपासण्यासाठी मुद्रा फाउंडेशन नेहमी सज्ज असतं. आणि त्यांची पूर्ण टीम मुद्रा फाउंडेशनची या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्हा सर्वांचं योगेशदादा पाटील, रणजितदादा पाटील आणि उत्तमदादा पाटील यांच्या वतीनं मनपूर्वक आभार. आणि पुढील वाटचालीसाठी मुद्रा फाउंडेशनला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि अंपायरचा डिसिजन आलाय, हा नो बॉल आहे, विकेटच्या बाहेर बॉल तिकडे पडलाय. फ्रीटचा बॉल फुल टॉस आणि त्याच्यावर फुल टोल वसूल केलाय. आणि पुन्हा एकदा अंपायरचा इशारा आलाय. थर्ड अंपायर भीमर साठी या ठिकाणी स्कोअर लेग अंपायरनं हा निर्णय या ठिकाणी घेतलाय. अंपायर कॉल या जवळात एक्झॅक्टली घडलाय काय, सॉफ्ट सिग्नल अंपायर. आणि हा नो बॉल आहे. भीमर नो +4 की 6 त्याची चर्चा सुरू होती. अंपायर मागच्या बॉलवरती काय, चौकार की षटकार? चौकार. 4 धावा म्हणजे 1+4 अशा मिळतील या ठिकाणी तब्बल 5 धावा. आणि पहिलं षटक आहे ना पूर्णपणे चाललंय. बॅटिंग करणाऱ्या आपण पाहताय ज्या हनुमान चौधरपाडा टीमच्या बाजूनं. चौधरपाडा म्हटलं की आमचे लाडके भाचे कियान शेठ, त्यांच्याकडनं देखील चौधरपाडा टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. कियान कल्पेश वाकडे आणि ते देखील ऑनलाईन मॅच ताई आणि पूर्ण परिवार या ठिकाणी पाहतोय, त्याबद्दल तेजूताई आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि कियान कल्पेश वाकडे शेठकडनं टीम चौधरपाडाला खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा एकदा आपण पाहताय DRS लगातारच्या 3 बॉलवरती 3 2 वेळा निर्णय गेलाय चौधरपाडाच्या बाजूने. आणि तिसऱ्यांदा देखील जाईल त्यांच्या विरुद्ध रनआउट. फलंदाज बाद ओइठिया.
रूपात बाद झालाय. सेकंड मॅचची सुरुवात या ठिकाणी आपण करूयात. धनेश इलेव्हन कुकसे पूर्ण संघ आपण व्यासपीठावरती यायचंय. उत्तम दादा, रणजित दादा आणि योगेश दादा यांच्या वतीनं आम्ही तुम्हाला आमंत्रित करतोय या व्यासपीठावरती. दुपारची लंचची वेळ झाली आणि तुमच्यासाठी स्पेशल ट्रीट आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बॉल, थोडीशी मिसफिल्ड, खूप रन्स चांगल्या बनलेत. मात्र मैदानावरती फलंदाजी करताना आपण पाहिलं तर प्रतीक बाद झालेत आणि आता राम आणि कुणाल त्यांच्यामध्ये पार्टनरशिप सध्या सुरू आहे. आणि या स्पर्धेसाठी जेव्हा जेव्हा स्वर्गीय मकरंद स्मृती चषक भरवलं जातं त्यावेळी एक दिलदार मनाचा कुकसे गावचा राजा म्हणून ज्याची ओळख आहे पांडुरंग धर्मा पाटील साहेबांचं एक फार मोठं योगदान असतं. आणि यंदाही दिलखुलास व इच्छेनं या स्पर्धेसाठी पांडुरंग धर्मा पाटील साहेबांचं विशेष योगदान या ठिकाणी आलंय. त्याबद्दल स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवळच्या वतीनं आम्ही त्यांचं मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. साईनाथ महाराजांची पालखी तिकडे रस्त्यावरून चालली आहे. हा भगवा ध्वज लहरताना तुम्ही पाहताय आणि त्या सोबतीनं आपण पाहताय एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट. पाहुण्यांचं आगमन झालंय. आदरणीय संतोषजी भामरे मुठवळवरनं या स्पर्धेसाठी आपल्या घरच्या स्पर्धेत उपस्थित होतात. त्यांचं करूयात आपण सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. कुणालसाठी एक पारितोषिक आहे. उत्तमदादा पाटील यांच्याकडनं एक पारितोषिक आहे. कुणालसाठी सलगचे 3 चौकार 2000 आणि सलगचे 3 षटकार 3000. सागर शेठ ही सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतात. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे 19 ऑन बोर्ड. षटक सुरू झालाय मैदानावरती दुसरं आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो विकी मोगरे. पहिला बॉल विकी मोगरेचा पुन्हा टाकावा लागेल का हो, अंपाचा इशारा. डावा स्टिकच्या बाहेर आणि व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. धावफलक 1 ने पुढे जात आहे. खूप धमाकेदार सुरुवात या ठिकाणी मिळती आहे. टीम जय हनुमान चौधरपाडा टीमला 20 ऑन बोर्ड. पहिल्या षटकात 19, दुसरं षटक एकवीरा सांगे. कमबॅक त्यांना करायचं आहे बट समोर बॅटिंग करतोय मैदानावरती कुणाल. इथे शफल झाले होते, बैठक सजवायचं होता आणि आपण पाहताय डॉट बॉल. कमबॅक होत आहे. गोलंदाज विकी मोगरेच्या माध्यमातून टीमची टोटल धावफलकावरती सध्या थांबलेली आपल्याला पाहायला मिळते. स्कोरकार्डवरती धावा 20. या कमबॅकची नितांत गरज. फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस आणले जात आहेत. थोडंसं फास्ट खेळा कारण आज आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. बॉल तयार. अजून एक चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलाय आणि पाहताय फलंदाज त्या ठिकाणी बाद झालेत. हिट विकेट झालेत आय थिंक त्या ठिकाणी बॅटर्स. ओईटी आउट. फलंदाज बाद. ऑन स्क्रीन तुम्ही पाहता ही साईनाथ महाराजांची पालखी या ठिकाणी जाती आहे. ओम साईराम भावानो. आणि तुमचा प्रवास अतिशय सुखमय आणि साईनाथ महाराजांच्या जयघोषात व्हावो हीच साईनाथ महाराजांची प्रार्थना. ना कोई चिट्ठी ना कोई संदेश आता, शिर्डी वही आता जिन्हें साई बाबा बुलाता. आणि ऑन स्क्रीन ही सगळी टीम तुम्ही पाहू शकाल खांद्यावरती साईनाथांची पालखी घेऊन जात असताना. हॅपी जर्नी भाई लोग. ओम साईराम. नो बॅक टू क्रिकेट. जवळ मॅच मध्ये 20 लॉस ऑफ 2. 20 ला 2 बाद. अक्षयचं आगमन होतं. वेलकम अक्षय. जसं आपण अनाऊन्स केलं की दुपारची ट्रीट आहे तेव्हा अक्षय आला. स्वागत आहे भावा आपलं. आणि पूर्ण टीमला बोलव अक्षय. सगळ्यांसाठी इकडे मेजवानी आहे. टीम धनेश इलेव्हन कुकसे. धनेश इलेव्हन कुकसे नाव जणी कानावरती पडलं ना की अगदी अनेक साऱ्या आठवणी भिवंडी क्रिकेटच्या जाग्या होतात. कधी पराभव कधी यश. मला एक मॅच ऑलवेज धनेश कुकसे वर्सेस जी झाली सर्वाधिक मोठं चेस जे धनेश इलेव्हन कुकसेच्या विरुद्ध झाला तो सामना नेहमी आठवतो. धनेशला जरी पराभवात आला मात्र आजही इतिहासात
त्या मॅचची नोंद केली जाते. बी इंडियन वर्सेस धनेश 11 कुक्सेमध्ये झालेला तो सामना भिवंडी क्रिकेटच्या इतिहासातील आजही क्रिकेटला उजाळा देणारी ती मॅच. धावफलकावरती 24, मागच्या बॉलवरती याला चौकारानं स्कोर फ्लाय झाला. खबर नाही मुझे जीत होगी मेरी या नहीं, बस इतना यकीन है हमें की हारूंगा नाही. आयुष्यात ना कठीण काळात स्वतःला इतकंच सांगा, लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सुद्धा सोडत नाहीत. तर मग संकटांवरती अशा प्रकारे तुटून पडा की मित्रांनो, जिंकला तरी इतिहास आणि हारला तरी इतिहासच घडला पाहिजे. हा फुल टॉस होता, चाललाय स्क्वेअर लेगला टर्न केलाय, आडवा बॅट न क्षेत्ररक्षक डी मध्ये उपस्थित. एक सिंगल मिळती आहे. आज स्पर्धेचा अंतिम दिवस आणि उत्तमदादा पाटील आणि पूर्ण परिवार इतकंच म्हणेल, याच साठी केला अट्टहास, हा क्षण गोड व्हावा आणि याची देही याची डोळा. स्वर्गीय मकरंद ट्रॉफीचा आज अंतिम सोहळा तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि सुरुवात ज्यावेळी होते ना, सगळे खूप खुश असतात. मकरंदाच्या आठवणी खातीर स्पर्धेची सुरुवात होते आणि ज्यावेळी निरोप द्यायची वेळ येते त्यावेळी असं वाटतं की अजून 2-3 दिवस टुर्नामेंट असती बरं झालं असतं. कारण टुर्नामेंट फक्त एक क्रिकेट स्पर्धा नाही आहे, मुठवळ गावासाठी इमोशन्स आहेत, त्यांच्या भावनांसोबत जोडलेला हा मुठवळ गावाचा सण आणि उत्सव आहे. आणि आज उत्तमदादा ज्या प्रामाणिकपणे स्वर्गीय मकरंद ट्रॉफीचं आणि मुठवळ गावाचं नाव मोठं करतोय, तुमच्यासाठी फक्त इतकंच, गज क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. आणि या मुठवळ गावामध्ये वर्षातून 4 दिवस जल्लोष साजरा होतो, तो म्हणजे स्वर्गीय मकरंद स्मृती चषकाचा. बॅटच्या समोर बीट झालेत तिकडे अपील 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 आणि अंपायर सहमत नाही आहेत. नॉट आउट. खूप स्ट्रॉंग अपील होतं, खूप स्ट्रॉंग अपील होतं. बॅटकटसाठी DRS नाही आहे, बट ऑनफिल्ड अंपायर चर्चा करू शकतात एकमेकांसोबत. एक्झॅक्टली घडलंय काय, जर बॅटला लागलाय तर बाउन्स होऊन गेलाय का, की बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. आणि त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे. ऍक्शन रिप्ले देखील आपल्या टेलिव्हिजन सेटवरती ग्रामीण टेनिस क्रिकेट घेऊन येईल. बॅटला लागलाय बॉल असं अंपायरचं मत आहे. ओके, फक्त खाली बाउन्स झालाय का, आता ते आपल्याला चेक करायचं. या आपण जाऊयात थर्ड अंपायर्सकडे. स्क्वेअर लेग अंपायर्सना तिकडे सांगितलंय की बॅटला बॉल लागलाय. ओ, क्लोज जाईल. आणि पाहूयात आता, टप्पा तर खाली पडलाय, मात्र ज्यावेळी बॅट आली त्यावेळी बॅट जमिनीवरती लागून त्याचा आवाज झालाय की बॅटला जर स्पर्श झालाय तर मग मात्र इकडे धोका आहे. काही क्षणात निर्णय अंपायरचा येईल. तर चेक केलं, बॉलची पूर्ण शॅडो देखील तिकडे दिसतीये. बॅट ज्यावेळी जमिनीवरती लागली त्यावेळी साऊंड आला आणि बॅट अँड बॉल मध्ये जवळजवळ 2-2.5 सेंटीमीटरचा गॅप आहे. नॉट आउट आहे. होतं असं. ऑनफिल्ड अंपायर्सला थर्ड अंपायर टेक्निकल टीमची मदत इकडे होते. तुमच्या दोन्ही 12th मॅनला देखील दाखवलं मनोज दादा, त्यामुळे पारदर्शकता इम्पॉर्टंट आहे. होतं अंपायर्सकडनं आवाज तिकडे ज्यावेळी आला ना त्यावेळी बॅट जमिनीवरती, सिमेंट कॉन्क्रीट विकेट आहे ना, त्यामुळे तो आवाज होतो. आणि पूर्ण बॉलची जी शॅडो आहे ना ती देखील ग्रामीण टेनिस क्रिकेट तिकडे दाखवते. लाजवाब टेलिकास्ट. जरी आपल्याकडे स्निकोमीटर अल्ट्राएज नाही आहे, फ्रंट अँगलला देखील एकदा आपण टाकूयात म्हणजे क्लिअर होऊन जाईल दोन्ही टीम्सला. साईड अँगलनं आपण 2-3 वेळा त्या ठिकाणी दाखवलं. आता हा फ्रंट अँगल तुमच्या समोर, जरी गोलंदाज समोर आहे तरी देखील आपण ट्राय करतोय की एक्झॅक्टली काय आपल्याला दिसेल. आणि पाहू शकता तुम्ही बॉल तिकडे थोडा जास्त बाहेर निघाला कारण आउटस्विंग टाकला होता. आणि एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते बॉलिंग मार्कवरती विकी मोगरेकडनं. अँड थँक्यू सो मच एकविरा सांगे. फारशा कमी टीम्स असतात जो असा निर्णय आल्यानंतर स्वीकारतात, त्याबद्दल एकविरा सांगेचं देखील विशेष कौतुक. शफल झाले फाईन लेगला बॉल आणि आता मिळाली विकेट. फलंदाज बाद आणि धक्का लागलाय मैदानावरती. 25ला 3रा जय हनुमान चौधरपाडा टीमला.
टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 26 धावात. 26ला धक्का लागलाय मैदानावरती तिसरा. दिल ना उम्मीद सब कुछ बस यही है, बस तेरे कुछ कर दिखाने की हा कमी आहे. आज जे काही करायचं ना स्वतःच्या हिमतीवरती करा, कारण दुनिया गमतीवरती देखील मित्रांनो टाळ्या जरूर वाजवतं. धावफलकावर सध्या तुम्हाला पाहायला मिळतं 26 धावा. हनुमान चौधरपाडा इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळते. आज भिवंडी क्रिकेटमधील स्विचिटचा बेताज बादशाह दीपकदादा मडवी, लेजंड दीपक मडवी यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चला दुपारचं जेवण सुरू झालंय. आधी अंपायर्स, कॉमेंटेटर्स आणि त्या सोबतीनं पूर्ण जी मॅनेजमेंट टीम आहे सर्वांनी जेवण करून घ्या. आणि त्या सोबतीनं धनेश शिलबन कुकसे तुमच्यासाठी स्पेशल मेजवानी आहे. जा सगळे, उस्मानला घेऊन जा थोडं लवकर. तर जा अक्षय, तुमच्यासाठी लंच तिकडे आलाय. पूर्ण टीम कुकसे आपण जेवण करून घ्या, कारण नंतर आपल्याला लगेचच खेळायचं देखील आहे. या मॅच नंतर विनर वर्सेस विनर होणार आहे. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 27 धावा. तेच म्हटलं ना, एक एक मॅच जिंकून आलेत ना दोन्ही टीम. आता सेकंड राऊंडची पहिली मॅच तर ऑलरेडी स्टार्ट झाली आहे भावांनो. नाही, रेडबुलचे साईड इफेक्ट. नेक्स्ट मॅच टीम खांडवळ आणि त्यांच्या विरुद्ध धनेश इलेव्हन कुक्स. कॅप्टन्स दोन्ही रेडी राहा. खांडवळचे कॅप्टन, चला या टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय आणि त्यांना फाईट करेल टीम मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल धनेश कुक्स. हा सामना दुसऱ्या फेरीतला पहिला मैदानावरती सुरू आहे. ओव्हर नंबर स्टार्ट झाली आहे. मैदानावरती 3 धावा झालेत 28. पंकज, सॉरी पांजल आहे का, काय नाव एक्झॅक्टली, थोडं स्पेल मिस्टेक आहे, करेक्शन करा. पंकज बॅटिंग ट्रॅक वरती आला. पंकज वाकडे सध्या बॅटिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतात. धावफलक 1 ने पुढे झाल. टीमची टोटल धावफलकावरती 1 ने पुढे फ्लॅग होती 29 धावा धावफलकावर. सामर्थ्य सांगायला नाव पुरेसं आणि पराक्रम सांगायला आभाळ अपुरं. श्रीमंत योगी छत्रपती क्रीडांगण बापगाव देवरुंग या ठिकाणी आपण मॅच एन्जॉय करत आहात. आज स्पर्धेच्या अंतिम दिवसातील सेकंड राऊंडची पहिली मॅच. पहिला दिवस गावदेवी नानकर बरोबर 3:30 वाजता तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे. दुसरा दिवस या स्पर्धेचा गाजवला तो म्हणजे जय झोटिंग देवरुंग संघानं 3:30 वाजता तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे 3:30 चौथा दिवस या स्पर्धेचा आज आपण पाहताय. आणि काल तिसऱ्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये सुपर 4 मध्ये इंटर झालाय RD किरवली हा संघ. का मॅच झाली काल अंतिम दिवसात. खतरनाक क्रिकेट आपल्याला शेवटच्या टप्प्यात पाहायला मिळालं आणि जबरदस्त काल गोलंदाजी फलंदाजी RD किरवलीने केली. आरोही सध्या भरपूर खुश आहे. आरोही तिच्या सोबतीनं तुम्ही पाहताय पूर्ण तिचा मित्र परिवार मॅच एन्जॉय करतोय. एका बाजूला रणजित दादांची पूर्ण फॅमिली या ठिकाणी उपस्थित आहे. उत्तम दादांचा परिवार या ठिकाणी उपस्थित आहे आणि ते सगळे मॅच एन्जॉय करतात. हे ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपण्यात आलेली क्षणचित्र तुम्हाला पाहायला मिळतात. बॉल तयार होईल ओव्हर नंबर 4 मध्ये. 3 ओव्हर मध्ये सध्या 30 झालेत. हवाओं को चलने के लिए किसी के इशारे की जरूरत नहीं होती. नींव तो अपना खाका खुद खींचती है, उसे किसी इमारत के बनने की कवायद नहीं होती. वक्त और हालात चाहे कुछ भी हो और हम हमें आपने ही पूरे, हमें किसी तिनके के सहारे की जरूरत नहीं होती. एका तरी फलंदाजाला मैदानावरती संघर्ष करावा लागेल. राजू गायकर टिटवाळा कोंढेरीवरून या स्पर्धेमध्ये उपस्थित झालेत. त्यांच्या सोबतीने आलेला त्यांच्या मित्र परिवाराचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. राजाला बॉलिंग ट्रॅक वरती पहिला त्यांना व्हाईट बॉल टाकलाय. धावफलकावरती धावा 1 ने पुढे चाललेत 31. कमीत कमी 10 ते 12 हनुमान चौधरपाडाला शोधावा लागतील कारण एकविरा सांगेकडे फलंदाजी खूप स्ट्रॉंग आहे. बॉल तयार
ऑन साइडला फटका धमाकेदार. समुद्रात सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही, पण त्या जहाजानं जर पाणी आत येऊ दिलं तर ते जहाज बुडल्याशिवाय राहत नाही. आणि हे माहिती आहे चौधरपाडा टीमला, जर आता रन्स बनल्या नाही तर पाणी नाकापर्यंत यायला वेळ लागणार नाही. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आदित्य वाकडेच्या बॅट मधून आलाय. सडक पे कडक 6. व्हॉट अ शॉट. आणि या षटकारानं टीम पोहोचली आहे 37 धावा. चला फास्ट खेळा, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. जितका वेळ वाचवता येईल तितका आपल्यासाठी महत्वाचा आहे. षटकारानं स्कोर पुढे चाललाय 37 धावा. रातची सुरुवात महागडी झाली आहे. आता बॅटच्या समोर तो उंच गेलाय, अंतर कापेल का. लॉंग ऑन ला फिल्डर टिपलाय झेल, संपलाय खेळ. फलंदाज बाद. कम ऑन डीजे. आयोजन केलंय उत्तम दादानं स्वर्गीय मकरंद स्मृती चषक. आपल्या भावाच्या आठवणीत ही स्पर्धा उत्तम दादा पाटील यांनी भरवली आहे. आठवणीत कधी रडायचं असं काही आयुष्यात कधीच ठरलं नव्हतं. लाख वादळ झेलून पण मन मात्र पाटील परिवाराचं कधीच हरलं नव्हतं. जीव अडकला होता मकरंद दादा तुझ्यात, म्हणून तुझ्या जाण्यानं आमचं मन कोणासाठी इतकं आयुष्यभर झोरलं होतं. भावपूर्ण श्रद्धांजली स्वर्गीय मकरंद दादा पाटील यांना. आणि त्यांच्या आठवणीतील ही स्पर्धा मरावे परी कीर्ती रूपी उरावे. स्वर्गीय मकरंद स्मृती चषक. बॅकफुटला गेले, जागा बनवली, फॉलो केलं गोलंदाजांना, तिकडे दिशा भरकडले. टीमची टोटल धावफलकावरती पुढे चालली आहे. धावफलकावरती 1 ने पुढे जात 38-38. चौधरपाडाचं क्रिकेट देखील खूप वेगळं आहे. मातीसाठी रणरंग खेळतो. फिकीरामा खेळाडूंना जीवाची नाही. बांधेल चौधरपाड्याच्या क्रिकेटची हिंमत अशी जंजीर कुणाची नाही. ना पैशासाठी ना स्वार्थासाठी आम्ही चौधरपाड्याचे खेळाडू मैदानावरती उतरतो आमच्या गावाच्या सन्मानासाठी. प्ले फॉर प्राईड, अभिमानासाठी खेळलं जाणार आहे ग्रामीण क्रिकेट, जिथे एक गाव 11 खेळाडू आणि प्रतिष्ठा पणाला लागते तुमच्या गावाची, तुमच्या संघाची आणि तुमच्या कर्तृत्वाची आणि कौशल्याची. बेस्ट ऑफ लक. अविनाश ऑन स्ट्राइक. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर राज. हा फुल टॉस पंकज साठी आणि बॉल पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टोले जंग षटकार. सॉन्ग देखील अगदी कडक आहे उत्तम दादा एकदम, जे उत्तम दादाच्या नावाला त्याच्या रुबावाला शोभेल. साधा राहणीमान, उच्च विचारसरणी म्हणजे उत्तम दादा पाटील. आणि एक षटकार जर आला तर 500चा पारितोषिक आहे. रामदास म्हात्रे साहेबांकडनं हे पारितोषिक दिलं जाईल फलंदाज पंकजला. श्रीकांत गायकर कोंढेरीवरनं आपल्यासोबत उपस्थित झालेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आणि याच दरम्यान व्यासपीठावरती शुभागमन होताना काही पाहुण्यांचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. थोड्याच वेळात मान्यवरांचं देखील करू आपण या व्यासपीठावरती सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. आणि याच दरम्यान शुभागमन झालं आदरणीय आकाशदादा भामरे आणि भार्गव शेठ भामरे यांचं आणि नरेश पाटील साहेबांचं उद्योगपती आहेत मुठवळ गावचे. आणि अनिल दादा भामरे यांचं आगमन झालं. भावांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. तुम्ही सगळे मिठवलला बुलांग करताय आणि आज सगळे या ठिकाणी उपस्थित झालेत. आणि त्या सोबतीनं सावधवरून नितेशजी दळवी यांचं आगमन झालं. नितेश दादा आपलं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत.
नाउ बॅक टू क्रिकेट. जाऊया मॅच मध्ये. षटकारानंतर आला डॉट बॉल. या ओव्हर्स मध्ये आतापर्यंत धावा जर आपण पाहिल्या 15 खर्च झालेत. महागडं होत चाललंय षटक. बॉल तयार. अजून एक मोठा फटका. एलिव्हेशन थोडस कमी आहे की जास्त? हो जास्त आहे. जी फोर्स, जे पॉवर हाऊस होतं ते मैदानावरती आलंय पंकजचं आणि त्याच्या ताकदीच्या जोरावरती, मनगटातल्या सामर्थ्यावरती त्यानं बळकवटलाय. हा विजयाचा किल्ला त्यानं केलाय सर. आणि अर्धशतक सांघिक मैदानावरती झालं पूर्ण. 4 ओव्हरमध्ये 50 आणि 51चं टार्गेट जे हनुमान चौधरपाड्यानं सेट केलंय एकवीरा सांगे समोर. चला टॉस करूयात नेक्स्ट मॅचचा. फक्त आपण कॉइन स्पिन करू, ओपिनियन आपण करत नाही आहोत. भार्गव शेठ भामरे, आकाश भामरे आणि त्यांचा मित्र परिवार यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस त्या ठिकाणी केला जाईल. कॅप्टन फक्त आपण डिसिजन कळवायचा. तर पाहुण्यांना विनंती आहे, आकाश दादा आणि भार्गव दादा आणि आपला मित्र परिवार नरेशजी पाटील आणि अनिलजी भामरे या 4 व्यक्तिमत्वांच्या उपस्थितीत आणि नितेश दळवी. नितेश दादा आपण देखील जॉईन व्हा. आणि रामदासजी म्हात्रे साहेब आपल्याला देखील विनंती आहे, आपण देखील या टॉस बॉक्स मध्ये या सर्वांच्या उपस्थितीत तिकडे नाणेफेकीचा कौल केला जाईल. खांडवळ आणि त्यांच्या विरुद्ध टीम आहे धनेश. 4 ओव्हर 4 षटकांचा सामना. हा सामना देखील आपण पहिल्या फेरीतला 4 ओव्हर कव्हर केलाय. नेक्स्ट मॅच देखील 4 ओव्हर आहे. कॉइन स्पिन केला जातोय. पाहुण्यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी आपण करतोय नाणेफेकीचा कौल. स्कोर 3 ओव्हर 31 आहेत. लास्ट ओव्हर जर 21 झाले तर स्कोर 52 व्हायला पाहिजे. मी तेच म्हणत होतो स्कोरर सोबत. चला या आपण थोडं स्कोर कार्ड वरती देखील इकडे वेळ आहे. कॉइन स्पिन करूयात आपण. टॉस केला जाईल त्या ठिकाणी आणि नाणेफेकी जिंकली आहे टीम खांडवळ. डिसिजन बॉलिंग. चला आपण एक शीतपेय त्या ठिकाणी देऊयात. कोल्ड्रिंक बॅटिंग घेतली आहे खांडवळनं. आपण मान्यवरांच्या शुभ असतं त्या ठिकाणी कोल्ड्रिंक देतोय आणि आपण हा पाहताय खांडवळनं जिंकला टॉस आणि त्या ठिकाणी आपण देतोय खांडवळ टीमच्या कॅप्टनला एक कोल्ड्रिंक. टॉस जिंकल्यानंतर प्रत्येक कॅप्टनसाठी. रन्स एकदा टॅली करून घ्या. यस 52चं टार्गेट असेल. 51 झालं. पहिल्या षटकात 19, दुसऱ्या षटकात धावा आल्या 6-26 झाले. थर्ड ओव्हर मध्ये आले धावा 4-30 झाले होते आणि नंतर 21 आले. टोटल 52चं टार्गेट आहे. 52चं रनचेस. ओके दोन्ही टीम्स लक्षात घ्या. एक धाव जी ऑनलाईन थोडीशी कमी दाखवतीये. अपडेट आपण करूयात, करेक्शन करूयात आपण ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या स्कोर कार्ड वरती. खूप सुंदर काम सध्या ग्रामीण टेनिस क्रिकेट करती है. बड़े बड़े शहरों में छोटी छोटी गलती होती रहती है, अब भी ठीक कर देते हैं. चला 52चं टार्गेट. मॅच ऑन. सामन्याला करूयात आपण सुरुवात. 7-3 नियारा एंटरप्राइजेस धनेशील कुकसे ही जर्सी पुरस्कृत केलेली तुम्हाला पाहायला मिळते. 7-3 म्हणजे आय थिंक अक्षय ना ड्रेस कोड इकडे स्पॉन्सर्स केला. नंबर 1च ओळखला मी. कॉलर वरती आहे ना त्यामुळे थोडं लवकर क्लिक झालं की ही आयडिया फक्त अक्षयच्या डोक्यात येऊ शकते. कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरीकर चषक लवकरच आपल्या भेटीसाठी येत आहे. शुक्रवार दिनांक 16 जानेवारी ते बुधवार दिनांक 21 जानेवारी असा 5 दिवसाचा हा क्रीडा सोहळा. श्रीकांत गायकर, वैभव गायकर, गौरव केणे यांच्यासोबत तुम्ही संपर्क साधू शकता. स्थळ आहे स्वर्गीय निर्मलाताई पाटील क्रीडांगण कोंढेरी पिसे. या ठिकाणी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. पूर्ण मॅनेजमेंट कमिटीला, श्रीकांत, वैभव, गौरव या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आयोजनासाठी. कोंढेरी गावची एक अतिशय सुंदर अशी स्पर्धा काही दिवसातच आपल्या भेटीसाठी येते. बॉल तयार. बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल प्रांजल समोर निर्धावाला आणि दुसरा देखील. व्हॉट बॉल. आदित्य वाकडे
त्याचं नाव जरी वाकडं आहे ना, गोलंदाजी मात्र अगदी सरळ टप्प्यावरती तो करतोय. वेगाचा मारा, तिखट मारा सध्या पाहायला मिळतोय आदित्य वाकडेकडनं. ग्रेट स्टार्ट. लगातारचे 2 डॉट बॉल. सांगे देखील टीम कच्च्या गुरुचा चेला नाहीये. टार्गेट जरूर 52चं मोठं, बट या मॅच मध्ये एक चांगली कामगिरी तुम्हाला करावी लागेल. बॉल तयार. टप्पा पडलाय, थोडासा खाली राहिला बॉल. अजून एक या ठिकाणी डॉट बॉल, सलगचा 3रा. स्ट्रायकर एंडला फलंदाज रोशन, त्याच्या सोबतीनं प्रांजल मैदानावरती आलाय आणि लगातारचे 3 डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. आज स्पर्धेचा अंतिम दिवस. जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळतीये आयोजकांच्या माध्यमातून. बाबगावचे उद्योगपती आदरणीय बैरामजी मेहर त्यांचं शुभागमन झालंय. या मंचावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या सोबतीनं आदरणीय अर्जुन गोडे देखील आगमन झालंय. खूप सारा मित्रपरिवार खरं तर बाबगाव देवरुंगनं सातत्यानं दिला आणि बाबगाव देवरुंग ही 2 अशी गावात, जरी गावं वेगवेगळी असली या मैदानावरती सराव त्यांचा एकत्रित होता. आणि माणुसकी म्हणजे काय तर बाबगाव देवरुंग मुठवळ सावध या परिसरामध्ये आल्यानंतर खरं तर तुम्हाला कळतं देवरुंग पाडा त्याचा देखील त्यामध्ये आवर्जून उल्लेख करेल. आणि प्रचंड प्रेम इकडे समालोचक असतील, क्रिकेटर्स असतील, अंपायर्स असतील, सगळ्यांना मिळत असतं. आणि इकडे आल्यानंतर आहे ना, ॲज अ कॉमेंटेटर पूर्ण दिवसभर जी मजा असते ना ती काही वेगळी आहे. लगातारचे 5 निर्धाव आणि या स्पर्धेतील मेडन षटक आपल्याला पाहायला मिळेल का? बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आदित्य. आणि सामना जिंकला तर 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल भगवानजी वाकडे साहेबांकडनं. आणि 3 विकेट घेतले तरी 1000. फटका फसलाय, मिस टायमिंग आहे. विकेट मेडन होईल का? हो आली विकेट अँड विकेट मेडन ओव्हर बाय बॉलर आदित्य वाकडे. काय जबरदस्त स्टार्ट केला स्पेल आदित्य वाकडे. पहिल्याच ओव्हर मध्ये पूर्णपणे डाव एकतर्फा करून ठेवताना आदित्य वाकडे पाहायला मिळतोय. आयोजन उत्तम दादाचं मकरंद स्मृती चषक. पुढच्या वर्षी 1-2 गाणी उत्तम दादा अजून होऊन जाऊ दे. मजा येते ज्यावेळी थीम सॉन्ग वाजतं त्यावेळेला. आणि ज्यावेळी उत्तम दादाच्या चेहऱ्यावरती गोड स्माईल येते ती पाहून इतकंच कळतं की आपण सगळं काही जिंकलंय. प्रवेश फी किती आहे, एंट्री फीज, त्याच्या सोबतीनं कॅश प्राईज किती आहे, त्यापेक्षा आयोजन कसं आहे ना हे जर आमल्या मध्ये पाहायचं आहे स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवळ खेळल्यानंतरच तुम्हाला कळेल. डीपमध्ये फिल्डिंग खूप चांगली झाली आहे. मागच्या 6 बॉलची वाट पाहिल्यानंतर फायनली पहिली धाव आली आहे. 4 दिवसामध्ये ना 2-3 किलो वजन अजितदादाचं 100% कमी झालं असेल. जितकी धावपळ ती तो करतोय बाकी जणांचं वाढलं असेल, पण अजितदादाची जी धावपळ आहे पुन्हा मॅनेजमेंटसाठी तो जी मेहनत घेतोय ती खतरनाक आहे. हॅट्स ऑफ आहे. सकाळी सगळ्यात आधी दादालाच तुम्ही इकडे पाहता. ही माहिती आम्हाला स्कोरर पोचवतात कारण आम्ही सगळ्यात लेट येतो. टीमची टोटल धावफलकावरती अजून 1ने पुढे जाईल. आणि सगळ्यात जास्त सध्या ट्रेंडिंगला आज आरोही 2 दिवस फिट पैसा वसूल केला आरोहीनं. टीमची टोटल स्कोर कार्डवरती पुढे जाईल. 1ने पुढे जात असताना धावफलकावरती धावा 2. बॉल तयार होतील बॉलिंग ट्रॅकवर. दुपारच्या लंच नंतर थोड्याच वेळात आमचे समालोचक मित्र जॉईन होतील आमच्या सोबत. खूप सारं प्रेम योगेश दादा जेव्हा जेव्हा आम्ही आमने लोणाड पडगा परिसरात येतो तेव्हा देत असतो. आणि त्यांच्या सोबतीनं आवाज नांदुरकीचा जो सध्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप वेगात प्रगती करतोय. मागच्या 3 ते 4 वर्षात समीर ठाकरेनं जो प्रवास टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्याच्या नावाला जे ग्लॅमर आलाय ते लाजवाब. सक्सेस इज अ जर्नी नॉट अ डेस्टिनेशन. यू क्रिएट हार्ड वर्क यू गॉट अ सक्सेस. आणि ती मेहनत करताना समीर ठाकरेला आपण पाहता. बेस्ट ऑफ लक फॉर युअर ब्राईट फ्युचर.
येत्या काळामध्ये झुल नांदुरकी अगदी एक छोट्याशा खेड्या गावातून आलेला आवाज आज पूर्ण महाराष्ट्र दणानून सोडतोय. धाव फलकावरती धावा 2 विकेट गेलेली आहे. मैदानावरती 1.4चा खेळ झालाय. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. लक्ष थोडंसं लांब चाललंय. एकविरा सांगेला आपलं क्रिकेट, आपण गाजवलेला क्रिकेटचा एक काळ आठवावा लागेल. आज जरी स्ट्रगल सुरू असलं तरी येणारा दिवस आपला असू शकतो मित्रांनो. त्यासाठी संघर्ष पाहिजे, तो होत नाहीये. म्हणून सांगे टीम सध्या बॅकफुटला आणि चौधरपाडा असं काही खेळतीये ना की आज जणू काही चॅम्पियनच बनायचं आहे. आज पाहिजे तर टॉपचीच ट्रॉफी पाहिजे, इतकं टीम वर्क आज तुम्हाला पाहायला मिळतं चौधरपाडा टीमकडे. पहिल्या षटकामध्ये विकेट मेडन, दुसऱ्या षटकामध्ये 3 डॉट 1 विकेट आणि फक्त 2 सिंगल. टीमची टोटल धावफलकावर तुम्हाला पहा त्याने मात्र पकडला आणि सहसोबत झेल होता तो त्याने मात्र त्या ठिकाणी ड्रॉप केला. असा हा क्रिकेटचा खेळ आहे आणि पाहू शकाल या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी पाहुण्याचं शुभागमन होत आहे. भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय एकनाथजी देऊ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्याच्या सोबतीला पाहू शकाल उभाटा गटाचे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख रघुनाथजी पाटील, त्याचप्रमाणे त्याच्या सोबतीला मुठवल गावचे लाडके जावई नवनाथजी पाटील, कुक्षी गावचे समाजसेवक मेघनाथजी पाटील, चंद्रकांत पाटील आणि रमेशजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्याचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. स्विंग आणि मिस डॉट बॉलर चेंडूची सांगता आपण पाहिली. माझ्या सोबतीला लंच ब्रेक नंतर पुन्हा जोडले जातात माझे मित्र आणि सहकारी समालोचक समीर. समीर, गुड आफ्टरनून. येस, गुड आफ्टरनून योगी सर अँड थँक्यू सो मच ओमी सर, यांचा आवाज तुम्ही पहिल्या सत्रामध्ये ऐकलात. ते सध्या आता लंच ब्रेकमध्ये आहेत, विश्रांती घेतील आणि त्यानंतर जोडले जातील. परंतु येथे सामना एकतर्फी रंगतोय. पहिल्याच 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं आदित्यनं मॅडननं सुरुवात केली आणि त्याच्यानंतर प्रतीक वाकडेचं ते षटक 2 धावांचं आणि दरम्यान मान्यवरांचं शुभागमन. हो, पाहू शकाल या ठिकाणी भिवंडी पंचायत समिती माजी सभापती एकनाथजी देऊ पाटील साहेबांचं शुभागमन. सोबतीला पाहू शकाल मुठवलगावचे लाडके जावई नवनाथजी पाटील, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख रघुनाथजी सीताराम पाटील, कुक्षीगावचे समाजसेवक चंद्रकांत पाटील, कुक्षीगावचे उद्योजक मेघनाथजी पाटील आणि माजी खेळाडू कुक्षीगावचे रमेश आत्माराम पाटील या पाहुण्यांचं या ठिकाणी शुभागमन झाले आहे. त्याचं करूया आपण स्वर्गीय मकरंद स्मृती चषकामध्ये सहर्ष स्वागत. अगदी वेळ साधून मला वाटतं की योग्य निशाण आहे, कारण त्यांनी यूट्यूबवर बघितलं असेल की कुक्षीचा सामना आता होणार आहे आणि बरोबर त्या वेळेवरती मंडळी, परंतु दरवर्षी येत असतात. हे प्रेम राहिलं आहे मुठवल गावावरती त्यांचं आणि मला आठवतं की त्यांच्या वतीनं मुठवलचा साईनाथ पाटील यांच्याकडनं कोल्ड ड्रिंक्स देखील देण्यात आलेले आहे या स्पर्धेमध्ये. हो, निश्चितपणे कुक्षी आणि मुठवल गावाचा विचार केला तर मात्र चांगले प्रेमाचे संबंध आहेत आणि प्रेमापोटी मात्र या सर्व गोष्टी मात्र होणं गरजेचे आहेत. चला, खेळायला आपण सुरुवात करूया. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर पाहू शकाल संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल फक्त 12 धावा. चला, सामना एकतर्फा आहे आणि त्यामुळे आपण जाऊया स्वागत कक्षामध्ये. भरपूर सन्मान आहेत. आता मात्र आपण त्या सन्मानाकडे या ठिकाणी वाटचाल करत आहोत. स्वागत कक्षामध्ये सर्वांना विनंती असेल की आपण जशी आपण पाहुण्यांचा अनाउन्स करू त्या पाहुण्यांना विनंती असेल की आपण स्वागत कक्षामध्ये आपण सन्मान घेण्यासाठी यायचं आहे आणि त्रिमूर्तीला विनंती असेल की आपण पुन्हा सज्ज व्हा. आपल्यामध्ये पाहू शकाल मुठवल गावचे सन्माननीय भार्गव शेठ संतोष भांबरे आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि विनंती असेल की आपण स्वागत कक्षामध्ये या, ज्याच्या माध्यमातून आपण पाहू शकाल समारोचक कक्ष उभारण्यात आलेले आहेत. त्यांच्यासाठी पाहू शकाल चांगलं मोलाचं योगदान भार्गव शेठ संतोष भांबरे यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आलेलं आहे. आणि आता आयोजकांना विनंती असेल की आपण स्पर्धेकडे पूर्णपणे फोकस करा, कारण आता या स्पर्धेच्या आपण अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलो आहोत.
भार्गव संतोष भांबरे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. त्यानंतर पाहू शकाल आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत बापगावचे समाजसेवक बलिरामजी मेहेर. यांना विनंती असेल की आपण स्वागत कक्षामध्ये या, आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल. आणि नेहमीच या मेहेर बंधूंचा, या मेहेर परिवाराचा आमच्या या स्पर्धेला मोलाचं योगदान मिळत असतो. बाळरामजी मेहेर यांचे बंधुराजा आहेत. बलिरामजी मेहेर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. हा सामना कुठेतरी एकतर्फा आहे, परंतु यानंतर पाहायला विसरू नका अजून एक मोठी लढत. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना जय हनुमान खांडवल ब विपक्ष धनेश इलेवन कुकसे अर्जुनजी गोडे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विनंती असेल की आपण पुढे या. या ठिकाणी आपण पाहतोय आकाशजी भांबरे यांच्याकडनं आता पारितोषिक प्रेक्षकांना लागलेलं आहे. सीमारेषेच्या बाहेर जो प्रेक्षक झेल पकडणार त्याच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज भांबरे यांच्याकडून दिलं जाणार आहे आणि फायनल मॅच पर्यंत हे पारितोषिक असेल. अर्जुन गोडे यांना आपण इथे सन्मानित करतो. सूरज, चला थोडंसं आपण घाई करूया मित्रांनो. कुमार रणवी, रणजित पाटील आणि उत्तम शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण अर्जुन गोडे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. त्यानंतर आकाश भांबरे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण पुढे या. आपला सन्मान इथे केला जाणार आहे. मला अजूनही आठवतं की मागील वर्षी या स्पर्धेमध्ये तब्बल 400 पेक्षा अधिक सन्मान आम्ही स्पर्धेमध्ये केले होते आणि या वर्षी सुद्धा आपण पाहतो की अनेक संख्येने सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. त्यानंतर नितेशजी दळवी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विनंती असेल की आपण सुद्धा पुढे यायचं आहे. आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल. नितेशजी दळवी यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. भरपूर प्रेक्षक ऑनलाईनच्या माध्यमातून या स्पर्धेला एन्जॉयमेंट करतायत आणि अनेक प्रेक्षक वर्ग आता मात्र पाहू शकाल आपण अगदी मैदानाच्या चौफेर बाजूला आपल्याला पाहायला मिळतात. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. अनिलजी भांबरे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विनंती असेल की आपण पुढे या. आपला सन्मान इथे केला जाणार आहे. चला बच्चा पाटील, थोडंसं आपण रिलॅक्स व्हा. क्रिकेटचा खेळच असा आहे की छोट्यांपासून थोरांपर्यंत क्रिकेटला मात्र नेहमीच प्रेम देत असतात. क्रिकेटपासून कोणीही दूर राहू शकत नाही असा क्रिकेटचा खेळ. राजू गायकर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण पुढे या. मला अजूनही आठवते की त्यांच्या माध्यमातून अनेक मोठमोठ्या स्पर्धा कोंढरी गावातून आपण पाहत असतो. आयवा झेलचे अनाउन्समेंट झाले आणि 500 रुपये पटकावलेले आहेत एका प्रेक्षकानं. चला आकाश भांबरे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज त्या प्रेक्षकाला दिलं जाणार आहे. आयवा झेलसाठी क्या बात आहे. हा पहिला प्रेक्षक ठरलाय. चला अजय भांबरे आपण संपर्क साधायचा. चला राजीव गायकर, श्रीकांत गायकर, सतीश गायकर, मयूर केने, दर्शन केने, तेजेश गायकर. चला हे संपूर्ण कोंडेरीकरांचा ताफा आहे. चला सर्वांना विनंती करतो की आपण सर्वजण एकत्र या. सर्वांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. आणि कोंढेरी गाव म्हटलं की त्याच गावाला बिलॉंग करणारे आमचे सहकारी समालोचक विश्वास केने, आमचे मित्र आणि पाहू शकाल या ठिकाणी सर्वांचा आपण या ठिकाणी येथुचे स्वागत आणि सन्मान आपण इथे करत आहोत. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. आपण इथे आला त्या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांचं आभार. औपचारिकता बाकी आहे या सामन्यामध्ये. या दुसऱ्या फेरीतील जो आपण पहिला सामना पाहतोय आणि आज पुन्हा एकदा चॅम्पियन प्रमाणे इथे खेळ साकारला आहे. जियांस एंटरप्राइजेस जय हनुमान चौदरपडा. हो आणि शेवटचा एक चेंडू मला वाटतं शिल्लक आहे. फॉर्मॅलिटी आर लेफ्ट. नरेशजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विनंती असेल की आपण पुढे यायचं आहे. सन्माननीय नरेशजी पाटील, आपला सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. चला शेवटच्या बॉलवरही आले विकेट आणि याचबरोबर हा सामना इथे फिनिश होतोय. मॅच जिंकलेली आहे ती म्हणजे टीम जय हनुमान जियांस 11 चौधरपाडा संघानं. अभिनंदन सूरजजी भोईर. चला आणि भगवान वाकडे यांच्याकडून सर्व संघासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे या मॅचला जिंकल्याबद्दल. कॅप्टन आपण यायचं आहे आणि सामनावीर पुरस्कार दिला जाणार आहे.